Welcome student, न्यू लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत लेक्चरमध्ये आपण किर्चॉफ्स लॉ, त्याची थिअरी आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण स्टडी केले. तर त्यामध्ये काही सिंपल प्रॉब्लेम आपण स्टडी केले होते. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही कॉम्प्लेक्स सर्किटचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. त्यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल असणार ते म्हणजे विस्टम ब्रिजचं, आणि सेकंड एक्झाम्पल जे काय असणार आहे ते असेल तुमचं 12 रेजिस्टन्स किंवा 12 रेजिस्टर ज्यावेळेस आपण एखाद्या क्यूबमध्ये कनेक्ट करणार त्याचा इक्वलंट रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा ते आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे. तर लेक्चरला सुरुवात करूया आपण. तर सर्वात पहिला तुमचा क्वेश्चन आहे तो म्हणजे विस्टम ब्रिजवर. बघा क्वेश्चन विचारला तुम्हाला, फाइंड द करंट थ्रू अ गॅलोनोमीटर इन द फिगर इफ रेजिस्टन्स ऑफ द गॅलोनोमीटर इज 20 ओहम. क्वेश्चन आहे तुमचा हा विस्टम ब्रिजवर आणि त्यात क्वेश्चन दिला की गॅलोनोमीटर. आता जनरली गॅलोनोमीटर म्हणजे काय असतं? गॅलोनोमीटर इज अ डिव्हाइस विच मेजर अ स्मॉल अमाऊंट ऑफ करंट पासिंग थ्रू इट. म्हणजे एखादा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट जर काही सर्किट म्हणून पास होत असेल तर तो मेजर करण्यासाठी आपण जे डिव्हाइस वापरतो त्या डिव्हाइसला आपण म्हणतो गॅलोनोमीटर. तर हा गॅलोनोमीटर ज्यास आपण ह्या विस्टम ब्रिजच्या नेटवर्कला काय केलं, आपण कनेक्ट केलं आहे. तर गॅलोनोमीटर म्हणजे काय, विस्टम नेटवर्क म्हणजे काय, हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट येतील त्यावेळेस आपण हे पूर्णपणे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. आता फक्त त्याचे बेसिक डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायचे. तर तुम्हाला या डायग्राममध्ये दिलेलं आहे की हा काय तुमचा एक विस्टम नेटवर्क आहे. तर आता विस्टम नेटवर्कची कंडिशन आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस जर का विस्टम नेटवर्क हा जर का बॅलन्स असेल म्हणजेच R1/R2 इज इक्वल्स टू R3/R4 या सिच्युएशनमध्ये असेल त्यावेळेस काय सांगतो आपण की इफ द विस्टम नेटवर्क इज बॅलन्स ॲट दॅट टाइम द करंट थ्रू द गॅलोनोमीटर, म्हणजे हा जो काय आपण R5 त्या सिच्युएशनमध्ये कन्सिडर केला होता तो R5 म्हणजे काय असेल तुमचा, त्यावेळेस तिथून कोणत्याही प्रकार करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाही. पण ज्यावेळेस तुमचा जर का विस्टम नेटवर्क हा अनबॅलन्स असेल म्हणजे याचा अर्थ काय, R1/R2 इज नॉट इक्वल टू R3/R4 असेल. जसं या सिच्युएशनमध्ये बघा 10/20 आणि 15/25 म्हणजे हे तुमचे बॅलन्स नाही आहे. जर काही बॅलन्स नसतील तर त्या सिच्युएशनमध्ये काय होईल की हा जो काही जी याच्यातून काय होईल, ह्या रेजिस्टन्समधून काय होईल, काहीतरी करंट काय होईल, फ्लो होईल. तर आपल्याला क्वेश्चन विचारलं की ह्या रेजिस्टन्समधून किती करंट फ्लो होईल हा आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हा कॅल्क्युलेट करायचा आहे पण त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे तो म्हणजे किर्चॉफ्स लॉ. कारण की आपण किर्चॉफ्स लॉचं लेक्चर स्टडी करतोय म्हणून आपण हा प्रॉब्लेम किर्चॉफ्स लॉने काय करणार आहे, स्टडी करणार आहे. मग आता डायग्राम तुम्हाला दिलेली बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला प्रॉब्लेम विचारलाय. मग आता काय करणार इथं की 1 अँपिअर करंट तुम्हाला इथं गिवन आहे. मग आपण साहजिक त्याला काय तुमची एक बॅटरी काय असणार आहे, कनेक्ट असणार की या बॅटरीमधून काय होतं तुमचा 1 अँपिअर एवढा करंट काय होतं, फ्लो होतो. आणि हा 1 अँपिअर करंट या इथं जाऊन जंक्शनमध्ये काय होतं तर डिवाइड होईल. मग आता इथं जंक्शनमध्ये जाऊन तो डिवाइड होणार म्हणजे इथं करंट काय तुमचा I1, इथं करंट काय असेल I2. आपल्याला माहिती की जर का इथून 1 एवढा करंट जर का आपण ड्रॉ केला तर इकडे करंट पण किती आला पाहिजे तुमचा 1 अँपिअर पुन्हा आला पाहिजे. इथून करंट गेला तुमचा I2, इकडून करंट गेला I2, इथून करंट आला तुमचा I2, इथून करंट केलाय तुमचा आता I. ठीक आहे. इथं तुमचा जो काय करंट असेल तो असेल IG. इथं जो करंट आहे तो आपण कन्सिडर करूया काय तुमचा तो IG एवढा करंट काय तुमचा फ्लो होतोय. मग जर का इथून तुमचा I1 जातोय, इथून तुमचा IG करंट येतो, त्याचा अर्थ इथून करंट किती बाहेर पडला तुमचा I1 - IG. किर्चॉफचा करंट लॉ वापरायचा आणि हा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. त्यानंतर इथून बघा, इथून जर का तुमचा करंट इथं तुमचा आता I2 करंट इथं आलाय, इथून करंट तुमचा कोणता येतोय IG, म्हणजे इथून बाहेर करंट कोणता पडेल I2 - IG. मग I2 - IG आणि I1 - IG म्हणजे इथला काय तुमचा IG कॅन्सल होईल आणि I1 + I2 म्हणजेच काय तुमचा पुन्हा करंट काय I म्हणजे 1 अँपिअर एवढा करंट काय तुमचा पुन्हा बाहेर पडणार. इथं आपण लिहिलं बघा टोटल करंट काय तुमचा I1 + I2. I ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1 अँपिअर, दॅट इज 1 इज इक्वल्स टू I1 + I2. म्हणजे त्याचा अर्थ आपण I2 ची व्हॅल्यू लिहू शकतो I2 इक्वल टू 1 - I1. ओके. आता त्यानंतर आपण काय करणार की किर्चॉफ्स लॉ काय करतोय आपण यूज करतोय. आपल्याला IG कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय, आपण आता इथं 2 लूप काय करणार, कन्सिडर करणार. इथं सगळ्यात पहिला जो लूप असेल तो असेल ABGDA आणि दुसरा लूप असेल BCDGP. हे 2 लूप काय करणार आपण कन्सिडर करणार. ठीक आहे. बघूया आता आपण. ओके. बघा पहिल्या लूपमध्ये ABGDE या फॉर्ममध्ये जो आहे आपण बघा. आता इथून इकडे चाललं आपण, करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन सेम आहे म्हणजे याचा अर्थ काय घेणार आपण -10 I1
ठीक आहे. त्यानंतर B2 जी जाताना 20 ओमचा तुमचा रेजिस्टन्स म्हणजे काय असेल, तुमची डायरेक्शन करंट डायरेक्शन पुन्हा सेम म्हणजे किती असेल तो -20 IG. त्यानंतर इकडे चालले तुम्ही आता करंटची डायरेक्शन, तुमची डायरेक्शन कशी अपोजिट म्हणजे याचा अर्थ काय असेल +20 I2 = 0. मग आता इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. काय मिळेल बघा, -10 I1 -20 IG +20 I2 ची व्हॅल्यू काय घेतली आपण, I2 = 1 - I1 ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. 1 - I1 = 0. That is -10 I1 -20 IG +20 -20 I1 = 0. That is we get 30 I1 -20 IG +20 = 0. That is -3 I1 -2 IG +2 = 0. We get 3 I1 +2 IG -2 = 0. That is 3 I1 +2 IG = 2. ठीक आहे. हे इक्वेशन आपण काय केलं, निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करून घेतलं म्हणून आपला आन्सर ह्या फॉर्ममध्ये आला, इक्वेशन नंबर 1. पण आपल्याला आता पुन्हा सेकंड लूप आपण कन्सिडर करूया. सेकंड लूप आपण बघतोय तो म्हणजे B, C, D, G आणि B हा लूप काय करतो आपण आता कन्सिडर करतोय. तर बघा आता या लूपमध्ये B to C जातोय आपण. इथं तुमचा काय करंटची डायरेक्शन सेम म्हणजे आपण काय वापरणार -15 I - IG. त्यानंतर इकडे बघा करंटची डायरेक्शन कशी आता अपोजिट म्हणजे +25 I2 + IG. त्यानंतर इकडे बघा +20 IG, ठीक आहे, = 0. मल्टिप्लिकेशन करून घ्या. -15 I1 +15 IG +25 × I2 +25 × IG +20 IG = 0. We get -15 I1 +60 IG +25 I2 = 0. That is -15 I1 +60 IG +I2 ची व्हॅल्यू काय तुमची आता 1 - I1 = 0. Then -15 I1 +60 IG +25 -25 I1 = 0. That is we get -40 I1 +60 IG +25 = 0. 40 I1 -60 IG -25 = 0. मायनस साईनने मल्टिप्लाय करून घेतला आपण. आन्सर मिळाला आपल्याला 40 I1 -60 IG = 25. आता हे इक्वेशन जर का आपण 5 ने डिवाइड करून घेतले तर आपल्याला मिळेल 8 I1 -12 IG = 5. मग आता आपल्याला क्वेश्चन विचारले कॅल्क्युलेट द IG. आपण IG कॅल्क्युलेट करतोय. मग आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 सॉल्व्ह करूया. बघा 3 I1 +2 IG = डिवाइड बाय किंवा सेकंड इक्वेशन 8 I1 -12 IG = 5. मग आपल्याला आता IG कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे आपण डायरेक्टली जर का I1 इलिमिनेट केलं तर आपल्याला IG कॅल्क्युलेट करता येईल किंवा तुम्ही याला I1 कॅल्क्युलेट करून मग एखादी इक्वेशन टाकून तुम्ही IG कॅल्क्युलेट करू शकता. पण मी काय केलं इथं ऑलरेडी तुम्हाला I1च्या फॉर्ममध्ये पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आहे. फक्त आता त्याला आपण डायरेक्टली IGच्या फॉर्ममध्ये घेतोय. ठीक आहे. बघा इक्वेशनला काय केलं मी आता या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं. 24 I1 +16 IG = 16. 24 I1 -24 IG = 15. म्हणजे तुमची कॅन्सल झाले. 24 कॅन्सल. दॅट इज 16 प्लस दॅट इज इथे तुमचा आला बघा 1236 × IG = 15. म्हणजे बघा 16 + 36 52 IG = 1. दॅट इज IG = 1/52. एक तर एवढं आन्सर ठेवलं तरी चालेल किंवा डेसिमलमध्ये तुमचा आन्सर आला 0.01923. तर अशा प्रकारे जर का तुम्हाला IG मधला करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर तुम्हाला विस्टम ब्रिजमध्ये ह्या मेथडने काय करावं लागेल, किर्चॉफ्स लॉ करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. जर का तुम्हाला प्रॉब्लेम हा समजला असेल तर त्याचा सेम प्रॉब्लेम तुम्हाला एक होमवर्कसाठी दिलेला आहे. तो होमवर्कचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. ते बघा तो होमवर्कचा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. डिटरमाइन द करंट फ्लोइंग थ्रू द गॅलनोमीटर. ओके. फक्त तुम्हाला इथली IGची व्हॅल्यू किती असेल ती व्हॅल्यू इथं कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. तसं तिथं 20 ओमचं रेजिस्टन्स दिलं आहे, इथं रेजिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे समजून घ्या इथं 1 ओमचा रेजिस्टन्स इथं असणार असं आपण कन्सिडर करणार. ठीक आहे. 2 अँपियर करंट दिला आहे. ज्या ठिकाणी आपण 1 अँपियर करंट घेतला तिथं आता 2 अँपियर करंट दिलं आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आणि त्याचा आन्सर मला सेंड करायचा. ओके. प्रॉब्लेम बघून घ्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे आपण येतोय तो म्हणजे की समजा तुम्हाला आता एक क्यूब आहे आणि त्या क्यूबच्या अक्रॉस तुम्हाला 12 रेजिस्टन्स जर का कनेक्ट करून दिलेले तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता जनरली ज्यावेळेस आपल्याला 12 रेजिस्टन्स जर का एखाद्या क्यूबमध्ये जर का दिलेले असतील तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे 3 वे असतात. ठीक आहे. तर 3 वे म्हणजे काय, इथं तुम्हाला एक सिंपल डायग्राम सांगतो तुम्हाला लक्षात येईल. सिम्प्लिफाईड डायग्राम की या प्रत्येकच्या अक्रॉस म्हणजे प्रत्येक हा फक्त क्यूब आहे असं लक्षात ठेवा. ही जी काय आपण डायग्राम बघितली त्या प्रत्येक
साईडच्या अक्रॉस आपण एक इंटरनल रेजिस्टन्स काय केला कनेक्ट केला असं आपण कन्सिडर करूया. तर आपल्या 3 सिच्युएशन असतील इथं की त्या 3 सिच्युएशन अक्रॉस आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. एक म्हणजे असेल डायगोनलच्या अक्रॉस म्हणजे ए आणि जी च्या अक्रॉस, ठीक आहे. त्यानंतर एजच्या अक्रॉस किंवा कॉर्नरच्या अक्रॉस म्हणजे ए आणि बी च्या अक्रॉस, किंवा एक असेल फेसच्या अक्रॉस म्हणजे ए आणि ई च्या अक्रॉस. असे 3 सिच्युएशन आपण काय करणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. पण हा प्रॉब्लेम आपण किर्चॉफ्स लॉने सॉल्व्ह करणार आहे. याच्याही अगोदर तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कॅपॅसिटर हा टॉपिक स्टडी केला त्या टॉपिकमध्ये तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल, पण तो कॅपॅसिटरसाठी सॉल्व्ह केला आहे. आता आपण तो रेजिस्टरसाठी काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर कसा सॉल्व्ह करायचा ते आता आपण बघूया. क्वेश्चन दिलाय अ फ्रेम ऑफ क्यूब इज मेड बाय अ वायर, देन फाइंड द रेजिस्टन्स बिटवीन 2 डायगोनल अपोजिट कॉर्नर ऑफ द क्यूब. आपण आता इथं डायगोनल साठी काय करतोय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. मग आता ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. 12 रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन अ क्यूब. प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स हा दिलेला आहे स्मॉल आर. स्मॉल आर हा इंटरनल रेजिस्टन्स दिला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू तुम्हाला काही दिली असेल. आता इथं फक्त आपण आर साठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. ज्यास तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली असेल त्यास जे आन्सर येईल त्या आन्सरमध्ये स्मॉल आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. ओके. ठीक आहे. ही तुमची डायग्राम. ओके. चला, तर आपल्याला क्वेश्चन विचारलं की कॅल्क्युलेट इक्वल रेजिस्टन्स अक्रॉस 2 डायगोनल अपोजिट कॉर्नर. म्हणजे आपल्याला ए आणि जी च्या अक्रॉस काय करायचं आहे इक्वल रेजिस्टन्स काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे ए आणि जी च्या अक्रॉस. तर मग आता ज्याच्या अक्रॉस आपली इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच ठिकाणी आपण काय करू एक बॅटरी काय करू कनेक्ट करू. ठीक आहे. अशी एक बॅटरी काय केली मग इथं कनेक्ट केली. प्रत्येकाचा जो काही इंटरनल रेजिस्टन्स तो काय तुम्हाला स्मॉल आर हा घेऊन दिलेला आहे. तर आपण असं कन्सिडर करू की ए आणि जी च्या अक्रॉस, ठीक आहे, हा जो काय ए आणि जी च्या अक्रॉस जो काय आपण इंटर रेजिस्टन्स जो काय आपल्याला टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आपण कॅपिटल आर असं काय करू आपण कन्सिडर करू. ठीक आहे. म्हणजे के आणि जे च्या अक्रॉस आपण असं कन्सिडर करूया. बघा द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन के अँड जे इज कॅपिटल आर. ठीक आहे. म्हणजे तो काय तुमचा कॅपिटल आर का तुमचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण कन्सिडर करूया. मग आपण काय करतो आता की साज इथं ह्या जे काही सर्किटमध्ये तर इथं हा जो काय करंट आपण पास करणार हा करंट का तुमचा इक्वली का होणार आहे इथं सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होणार आहे. ठीक आहे. मग आता हा करंट ज्यावेळेस डिस्ट्रीब्यूट होणार आहे बघा आपल्याला करंट इथून आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आपण काय करणार की असा करंट आपण चूज करू की तो आपल्याला काय होईल इझी होईल की तो आपल्याला सिम्प्लिफाय म्हणजे त्या सर्किटमध्ये पाठवण्यासाठी. मग मी काय केलं की आपल्याला समजण्यासाठी आपण 6I एवढा करंट काय केला आपण इथून काय करतोय पाठवतोय. तुम्ही कोणताही करंट पाठवू शकतात, फक्त तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करता आला पाहिजे कारण त्याचं सिमेट्री काय करतोय तो फॉलो करतोय. म्हणजे जर सिमेट्री फॉलो करत असेल तर त्यासाठी आपण एक 6I एवढा करंट काय केला मी कन्सिडर केला. मग 6I काय घेतलं तुम्हाला त्याचं रिझन कळेल की तो डिस्ट्रीब्यूट करायला सिंपल जातो म्हणून. मग आता जर का ए हा एक पॉईंट इथून जंक्शन म्हणजे इथून काय तुमचे 3 रेजिस्टर इकडे तुमचे जात आहेत. हे 3 रेजिस्टर म्हणून काय तुमचा 2I एवढा करंट काय झाला डिस्ट्रीब्यूट झाला. ठीक आहे. मग आता इथून तुमची 2I करंट डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे इकडून 2I इथपर्यंत जाईल, नंतर हा 2I इथं हा 2I इकडं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ज्यास हा 2I करंट ह्या ई पॉईंट पासून ह्या एच पॉईंट पण जाणार त्यास काय होईल की तो पुन्हा तुमचा डिस्ट्रीब्यूट झाला आय आणि आय मध्ये. ठीक आहे. म्हणजे टोटल आय आणि आय मध्ये काय तो डिस्ट्रीब्यूट झाला. त्यानंतर ज्यावेळेस हा ए टू बी असल्या 2I करंट इथे काय तो पुन्हा डिस्ट्रीब्यूट होईल तो झाला तुमचा आय आणि आयच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्यास इथून हा करंट आय आणि हा करंट आय ज्यास एच वर आला त्यास काय झालं दोघांची ऍडिशन झाली म्हणजे 2I करंट काय जिकडं ट्रान्सफर झाला. ठीक आहे. म्हणजे जीच्या अक्रॉस किती करंट मिळेल आता 2I. त्यानंतर बघा आता इथून हा तुमचा करंट किती आय करंट इकडं फ्लो झाला म्हणजे एफच्या अक्रॉस तुमचा परत करंट किती आहे आय. ठीक आहे. म्हणजे एवढा करंट फ्लो झाला. त्यानंतर आता इकडून बघा की डी टू सी मध्ये तुमचा आय करंट फ्लो होतोय. आता जी पासून म्हणजे याचा अर्थ काय की या पॉईंटला ज्यास तुम्ही येणार त्यास इथं पण जो काय करंट आहे बघा इथून इथपर्यंत करंट आलाय आय, इथून करंट आलेला आहे आय म्हणजे आय प्लस आय पुन्हा किती झाला 2I करंट काय तुमचा इथं फ्लो झाला. त्यानंतर इथं बघा आता बी टू एफ मध्ये तुमचा करंट आलाय आय. ठीक आहे. आणि इथून जो काय तुमचा करंट आलेला आहे आय हे दोन्ही पण करंट तुमचे ऍड झाले म्हणजे याचा अर्थ इथून पण करंट किती झाला तुमचा 2I. तर असं 2I म्हणजे 6I एवढा करंट काय झाला तुमचा पुन्हा सर्किट म्हणून काय केला आपण ड्रॉ केला. ओके. तर अशा प्रकारे हे जे काही जेवढं बॅटरीमधून आपण करंट ड्रॉ केला तेवढं पुन्हा बॅटरीला काय केलं आपण दिलेलं आहे. तर इथं आपण काय करणार आता किर्चॉफचा ओम्स लॉ म्हणजे थोडक्यात किर्चॉफचा जो काय सेकंड लॉ आहे KVL तो आपण यूज करणार आणि आपल्याला आरची व्हॅल्यू काय करी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. मग आपण असं कन्सिडर करू की ह्या बॅटरीच्या अक्रॉस जो काय आपण जे काय तुमचा रेजिस्टन्स आहे
ठीक आहे, म्हणजे व्ही इक्वल टू आय आर जो का आपल्याकडे फॉर्म्युला तो आपण वापरूया. म्हणजे व्ही इक्वल टोटल पोटेन्शियल ड्रॉप किती असेल तुमचं 6 आय आर असेल असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, व्ही इक्वल टू 6 आय आर. त्यानंतर आता आपण काय करणार की किर्चॉफ्स लॉ यूज करतो आपण ज्या ठिकाणी आपल्याला ज्या अक्रॉस आपल्याला कॅल्क्युलेट करते तर आपण किर्चॉफ्स लॉ वापरूया. म्हणजे आपण लूप कन्सिडर करू बघा ए बी एफ जी जे के आणि ए हा एक लूप काय केला मी कन्सिडर केला. बाहेरचा लूप आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, डायग्राम डायरेक्शन पण दाखवली. मग आता ह्या लूपच्या अक्रॉस आपण काय करू किर्चॉफ्स लॉ यूज करू. ठीक आहे, बघा आता इथं ए टू बी जाताना करंटचे डायरेक्शन सेम आहे. म्हणजे आपण काय घेणार -2i इंटू हा तुमचा स्मॉल आर म्हणजे -2i. त्यानंतर बी टू एफ मध्ये जाताना काय असेल तुमचा -ir. त्यानंतर एफ टू जी मध्ये जाताना काय तुमचा -2i. करंटचे डायरेक्शन सेम आहे म्हणून बाहेर येताना बघा इथं येताना काय तुमचा -2 प्लस मध्ये किती असेल प्लस व्ही इक्वल टू 0. बघा -2 -i -2 मध्ये किती झाली -5ir प्लस व्ही इक्वल टू 0 दॅट इज 5ir इक्वल टू व्ही. मग आता व्हीची व्हॅल्यू आपण किती येते 6ir म्हणजे 5ir इक्वल टू 6ir. आपल्याला कॅपिटल आर कॅल्क्युलेट करायचा आहे तो किती असेल 5/6 ऑफ आर. मग ह्या आरची व्हॅल्यू जी काय तुम्हाला दिली असेल ती इथं सबस्टिट्यूट करून तुम्ही इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. तर अशा प्रकारचा हा एक सिंपल प्रॉब्लेम किर्चॉफ्स लॉने आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे वन ऑफ द साइड. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॉर्नरच्या अक्रॉस काय करायचं आता इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. मग आता एखाद्या साईडच्या अक्रॉस इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा तीच मेथड की तुम्हाला 12 रेजिस्टन्स दिलेले त्याचा इंटर रेजिस्टन्स स्मॉल आर आहे आणि आपल्या कॉर्नरच्या अक्रॉस काय करायचं आहे एक त्याचा इक्वल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मग ह्या सिच्युएशनमध्ये आपण काय कन्सिडर करूया की सगळ्यात पहिले बघा तुम्हाला डायग्राम थोडी सिम्प्लिफायच्या फॉर्ममध्ये मी त्याला दाखवतो की मला करंट कसा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ठीक आहे, बघा आता दोन आपण स्क्वेअर आणि स्क्वेअरपासून क्यूब तयार केला आहे म्हणजे ABCD आणि त्यानंतर EFGH असे तुमचे क्यूब आपण तयार केला. ठीक आहे, आपल्याला ए आणि बीच्या अक्रॉस काय करायचं इंटर जो काय इक्वल रेजिस्टन्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता हा कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिले बघा की आपल्याला इथून एक असा करंट फ्लो करावा लागेल की तो किंवा ज्यावेळेस आपल्याला E to B मध्ये यायचंय तर इथं बघा की जर का आपल्याला E to B हा तुमचा सगळ्यात शॉर्टेस्ट पाथ आहे. मग आता ज्यावेळेस करंटमध्ये जेवढे जास्त रेजिस्टन्स असतील तेवढा करंट काय होईल कमी फ्लो होईल आणि ज्या ठिकाणी कमी रेजिस्टन्स असतील त्या ठिकाणी काय होईल जास्त करंट काय होईल फ्लो होईल. बरोबर, म्हणजे आपण करंट कन्सिडर करताना असं करणं की तर तुमचा करंटचा जो का पाथ आहे हा एकदम शॉर्टेस्ट पाथ आहे A to B. पण ज्यावेळेस तो दुसऱ्या पाथने जाणार म्हणजे A to D, D to H, H to G, G to H म्हणजे हा त्याचा लॉंगेस्ट पाथ आहे. ठीक आहे, किंवा A to असं जाईल H to F असं जाईल म्हणजे 1 2 3 4 रेजिस्टन्स त्याला इथं पण मिळणार आहे. मग आपण असं कन्सिडर करू की करंट देताना ह्या फॉर्म्युला आपण करंट देणार की तो आपल्या काही इक्वली डिस्ट्रीब्यूट करते. ठीक आहे, मग आता इक्वल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी ऑलरेडी तुम्हाला डायग्राम दाखवलेली बघा. यातून तुम्हाला लक्षात येईल की इथून आपण काय केलं की 2i + i1 असा काय केला आपण करंट काय केला याला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 2i + i1 एवढा करंट जर का आपण त्याला दिला तर त्यास आपल्याला काय मिळेल बघा. इथून आपण i1 करंट सेपरेटली फ्लो करणार आहे म्हणजे तिथं तुमचा करंट जाईल i आणि इथं करंट काय तुमचा i. ओके, त्यानंतर आता ज्यावेळेस इथं येईल तो तर इथं येताना काय तुमचा करंट पुन्हा दोन पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होतोय. मग आपण काय म्हणू की इथं करंट गेला तुमचा i2. ठीक आहे, इथं काय करंट i2 गेला तिथं करंट किती उरलं तुमचा आता i - i2. सिमिलरली इथून करंट गेला तुमचा i तर इथून करंट काय झालं तुमचा आता पण डिस्ट्रीब्यूट केला आपण तो झाला i2. ठीक आहे, मग आता इथून i2 इथं i तुमचा H मधून किती करंट पास झाली तर 2i2 एवढा करंट काय तुमचा G च्या अक्रॉस पास झालेला आहे. त्यानंतर बघा आता जर का 2i2 करंट इथं आला तर इथं पुन्हा डिस्ट्रीब्यूट झाला तो काय तुमचा i2 आणि i2 दोन पॉईंटमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होईल. त्यानंतर इथं तुमचा करंट आता i2 आहे. त्यानंतर इथं करंट तुमचा आता i - i2 म्हणजे इथं करंट किती आहे तुमचा i. सिमिलरली इथं करंट किती असेल i म्हणजे तुमचं पुन्हा तुमचा करंट किती आला इथं हा i + i. ठीक आहे, हा एक पॉईंट होऊन जो काय करंट येतो तुमचा म्हणजे i + i आणि हा तुमचा i - 2i म्हणजे किती उरला तुमचा टोटल झाला तुमचा 2i + i1. ठीक आहे, i + i 2i आणि हा तुमचा i1 म्हणजे जेवढा करंट आपण दिला तेवढा करंट पुन्हा आपल्याला मिळालेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं तर किर्चॉफ्स लॉ वापरून याच्या अक्रॉस किती रेजिस्टन्स असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण कन्सिडर करू की V = 2i + i1 × R हा काय तुमचा टोटल पोटेन्शियल ड्रॉप आहे. ठीक आहे, तर इक्वेशन नंबर 1 म्हणून. मग आता आपल्याला असं इक्वेशन कन्सिडर करायचं त्याच्यामध्ये तुमचा I आणि i1 हे काय i2 हे आपल्याला काय करायचे कॅल्क्युलेट करायचे. मग आपण बघा सगळ्यात पहिले एक लूप कन्सिडर करू A B J K आणि एक छोटासा लूप येतो आपण कन्सिडर करू. याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन बघा -i1 × R + V = 0 दॅट इज
व्ही इक्वल टू काय मिळाला आय इंटू आर. ठीक आहे, पण व्हीची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 इंटू आय प्लस I1 इंटू आर इक्वल टू I1 इंटू आर. मग आपल्याला असा लूप कन्सिडर करायचा त्याच्यामध्ये समजा आपल्याला आयची व्हॅल्यू जर इन टर्म्स ऑफ I1 अशी जर का मिळेल तर आपल्याला लूप सॉल्व्ह करता येईल. पण जर का तुम्ही सर्किटमध्ये बघितलं तर असं एकही लूप नाही की त्याच्यामध्ये आय आणि I1 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, कारण की प्रत्येक इक्वेशनमध्ये तुमचा I2 इथं मिळणार आहे. मग आपण काय करू की आता एक बॉटमचा लूप आणि एक टॉपचा काय करू आपण दोन लूप काय करू कन्सिडर करू. मग आता सगळ्यात पहिले बघा लूप कन्सिडर करू आपण AEFBA AEFBA हा एक आपण काय केलो बॉटमचा लूप कन्सिडर केला. बघा मग आता इथं काय येईल तुमचा मायनस IR मायनस I मायनस I2 इंटू आर, त्यानंतर मायनस IR प्लस I1R. ठीक आहे, किर्चॉफचा आपण जो काय रूल्स आहे रेझिस्टन्सच्या अक्रॉस ते आपण यूज करतोय. त्यानंतर आता सॉल्व्ह केला काय मिळेल बघा मायनस IR मायनस IR प्लस I2R मायनस IR प्लस I1R इक्वल टू 0, दॅट इज मायनस 3IR प्लस I2R प्लस I1R इक्वल टू 0, मायनस 3I प्लस I2 प्लस I1 इक्वल टू 0, दॅट इज इक्वेशन नंबर 4. त्यानंतर पुन्हा सेकंड लूप कन्सिडर करूया आपण टॉपचा DHGC आणि D हा लूप आपण कन्सिडर केला. बघा आता D2H म्हणजे मायनस 2IR मायनस I2R, त्यानंतर मायनस 2I2R मायनस I2R प्लस I मायनस I2 इंटू आर इक्वल टू 0. म्हणजे हे जे काही इथं लूपचे किर्चॉफ्स लॉचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, इक्वेशन सॉल्व्ह केलं मायनस I2R प्लस मायनस 2I2R मायनस I2R प्लस IR मायनस I2R इक्वल 0, दॅट इज मायनस 5IR प्लस IR इक्वल 0, मायनस 5I2 प्लस I इक्वल 0, I2 इक्वल टू I बाय 5. मग आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली तर मायनस 3I प्लस I बाय 5 प्लस I1 इक्वल टू 0, मायनस 15I प्लस I अपॉन 5 प्लस I1 इक्वल 0, मायनस 14I अपॉन 5 प्लस I1 इक्वल टू 0, दॅट इज I1 इक्वल टू 14I अपॉन 5. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला मिळेल बघा 2I प्लस 14 अपॉन 5 इंटू आर इक्वल टू 14 अपॉन 5 इंटू IR. ठीक आहे, मग आता सॉल्व्ह केला आपण 5 प्लस 2 10I प्लस 14I अपॉन 5 इंटू आर इक्वल टू 14 अपॉन 5 इंटू IR, दॅट इज 24I अपॉन 5 इंटू आर इक्वल 25 अपॉन 5 IR. वी गेट R इक्वल टू 12 अपॉन 7 अपॉन 12 इंटू आर. म्हणजे याचा अर्थ आरची व्हॅल्यू जर का तुम्हाला जी दिली असेल ती काय करणार तुम्ही सबस्टिट्यूट करणार आणि त्यावरून वन साईड किंवा कॉर्नरच्या अक्रॉस तुमचा किती इक्वल रेजिस्टन्स येतो तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर हा झाला तुमचा किर्चॉफ्स लॉनी वन साईडचा प्रॉब्लेम. ठीक, त्याच्यात एक राहिला फक्त तो फेसचा प्रॉब्लेम, तो आता तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पण मग आता हे सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा जर का बोर्डला क्वेश्चन विचारलं तुम्हाला या मेथडने काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. पण समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जर असा क्वेश्चन विचारला गेला तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही फक्त एक शॉर्ट ट्रिक काय करायची लक्षात ठेवायची की त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम काय करते इझिली सॉल्व्ह करते. ठीक आहे, तर इक्वल रेजिस्टन्स आपण एजच्या अक्रॉस फेसच्या अक्रॉस आणि बॉडीच्या अक्रॉस. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, म्हणजे 5/6 म्हणजे आपण बॉडीच्या अक्रॉस मध्ये थोडक्यात आपण डायगोनलच्या अक्रॉस काय करतो आपण त्याला म्हणतोय. मग आता लक्षात कसं ठेवणार बघा 1 2 3 4 5 6 असे नंबर लिहून घ्यायचे आणि इथं 7. ठीक आहे, मग आता फक्त हे लक्षात ठेवायचं की एज फेस आणि डायगोनल एज फेस आणि डायगोनल असं इक्वेशन लक्षात ठेवायचं 1 2 3 4 5 6 आणि याला काय करायचं फक्त आरने मल्टिप्लाय करायचं. तर याच्याने तुम्हाला व्हॅल्यू काय येतील इझिली अंडरस्टँड राहतील आणि तुमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा 12 रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. हाच क्वेश्चन जर रेजिस्टन्स कॅपॅसिटरच्या फॉर्ममध्ये जर काही विचारला तर तो काय येईल तुमचा फक्त याच्या अपोजिट येईल तुम्हाला इझिली माहिती. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो काय किर्चॉफ्स लॉ आहे हा आज आपला संपलेला आहे. ठीक आहे, त्याच्यातला फक्त एक छोटासा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट हा पॉईंट आपला बाकी आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, थँक्यू.